टू न्यू व्लॉग. कसे आज सर्व. तर आज आहे फ्रायडे आणि खूप दिवस झाला मी व्लॉग टाकले नाहीत, कारण मी सध्या स्वतःला वेळ देते. स्वतः माझी तब्येत खराब होतीये, त्यामुळे मी स्वतःवर लक्ष देते. चांगलं चांगलं खाणं, चांगलं राहणं वगैरे त्याच्यावरच. सो त्यामुळे मी व्लॉग टाकत नाही आहे, फुल आराम करते. बट आजपासून ठरवलं की आज व्लॉग शूट करू आणि मंडेला पोस्ट करू, आज नाही, उद्या नाही. कारण एकाच दिवसात एवढं काही शूट पण होणार नाही माझ्याच्याने. जॉबमुळं पण खूप जॉबचा पण सध्या लोड चालू आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे आता लवकरच माझा जॉब ऑफलाईन चालू होणार आहे, त्यामुळे ते पण आता माझ्याकडे लोड आलेला आहे. सो बघू आता काय काय होतंय. आता बहिणीचा पण जॉब चालू झाला, 4-5 दिवस झाले. ती पण सकाळी 6लाच जाते आणि मग मी 7-8 वाजता उठते, कारण मी लोड घेत नाही आहे. स्वतःला प्रेशर देत होते की लवकर उठायचं लवकर उठायचं, बट थोडं स्वतःवर प्रेशर देऊन काही फायदा नाही. त्यामुळे म्हणलं निवांत जेव्हा वाटेल तेव्हा उठू आणि जे काही एक्सरसाइज असेल, वॉकिंग असेल ते इव्हिनिंगला करू. त्यामुळे मग मी आता उठले 8 वाजता आणि आता मी घेते नारळ पाणी. रूम वगैरे आवरली, झाडून बाकी आहे. भांडे पण घासायचे आहेत, कारण रात्री खूप लेट झाला होता, त्यामुळे भांडे तसेच आहेत. मग मी भांडे घासून घेते अगोदर. आणि सकाळी नाश्त्यामध्ये मी फक्त फ्रूट्स खाते. तसं तर मी 14 आवर फास्टिंग करते, तर त्यामुळे माझं रात्री 8 वाजताच जेवण झालं होतं. तर त्यामुळे आता 8 ते 9, 10पर्यंत 14 तास होतील. मग मी 10 वाजेपर्यंत सर्व काही आवरून घेईल. तोपर्यंत नारळ पाणी पिल्यावर तर भूक लागणार नाही तशी. मग त्यानंतर मग मी 10 वाजता नाश्ता म्हणजे फ्रूट्स खाईल. तर आज खाणार आहे पपई. त्यानंतर मग दुपारी जेवण, असं सर्व शेड्यूल आहे. आणि आणि आता बहिणीचं तर काय, तिचं दुपारचं लंच आणि ब्रेकफास्ट तर कंपनीमध्ये आहे, त्यामुळे तिचं आता जेवणाचं पण टेन्शन नाही माझं. सो मी फ्रूट्स वगैरे सर्वाईव्ह करू शकते दिवसभर. आणि संध्याकाळचं मग आम्ही दोघीसाठी बनवू, असं आहे आता ठरलेलं. तर चला मग आता मी हे फिनिश करते आणि त्यानंतर मग तुम्हाला भेटते. सकाळची वेळ भोर चहा हातात, रोजची कथा तिच्या शब्दात, ओळखतीची स्वप्नांची वाट, दंबुरू तुझ्या तिच्याच्यात खास, तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात भोडवा, जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नवा, क्षण क्षण ती जपते, सध्या गोष्टींना मान ऋतुजा, दंबो तिच्या आहे जगात स्थान. तर काय झालं माझं भांडे घासून. आता म्हणलं थोडंसं हेअर केअर करून घ्यावी, सिरम वगैरे लावून घ्यावं, तर तेच करते. सिरम लावून घेऊ म्हणजे रात्री लावायची गरज नाही. कधी स्वयंपाक, कधी प्रवासात, तिचं कामेरा. झालं सिरम लावून. आता रूम झाडून घेते, मग झालं काम. पुन्हा स्वयंपाकाची तयारी करायची. मूवी खरंच भारी होता यार, बट जे कमजोर दिलवाले आहेत ना ते जाऊ नका, नाही तर रडून तुम्ही सदम्यात जाईल. ती क्षण टिपते खास, भोळ बोलणं तिच्या हसला जाता, दंबुरू तुझ्या तिचं जग फुलता, तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात भोडवा, जीवनाचं संगीत तिच्या व्लॉग मग नवा, क्षण क्षण ती जपते, सदा गोष्टींना मान ऋतुजा. काय झाली माझी आंघोळ वगैरे, ऑफिसचं काम पण केलं नंतर. आणि आता भूक लागली, 2 वाजलेत, तर जेवण करूया. आज बनवली आहे मी मस्तपैकी मशरूमची भाजी आणि चपाती. यार चपात्या मला बिना तेलाच्या बनवायच्या होत्या, आज विसरलेच मी, जाऊ द्या. आणि थोडा भात पण बनवला आहे, पण भात मी नाही खाणार, बहिणीसाठी बनवला आहे. तिला भाताशिवाय जेवण जात नाही, ते रात्रीसाठी बनवलं आहे मी. तर चला पटकन जेवण करून घेऊ. चपाती, मस्त मशरूमची भाजी आणि भात. चला मी जेवण करून घेते. तर गाईज आता माझं एक पार्सल आलंय, जे की तुम्हाला दाखवायला मी खूप जास्त एक्सायटेड आहे. मी ऑलरेडी ओपन केलंय, कारण मी खूप दिवसापासून याची वाट बघत होते. तर तुम्ही पाहिलं असेल, तुम्ही नेहमी मला विचारता ना की तू डायरीमध्ये काय लिहितेस काय लिहितेस, तर ती माझी जर्नल आहे.
तर त्याच्यामध्ये मी माझं जे काही इम्पॉर्टंट सर्व काही असतं ते सर्व लिहिते. आणि ती मी मागच्या वर्षी घेतलेली होती, 2025ची जर्नल होती. आणि ह्या वर्षी मी परत 2026ची जर्नल घेतली आहे आणि फायनली ती माझ्याकडे आली आहे. सो हिअर इट इज. फायनली माझी जर्नल आली आहे. आणि मला तुम्हाला सांगते, मला लिहायला वगैरे खूप जास्त आवडतं. त्यामुळे मी असलं स्टेशनरीचं कलेक्शन करत असते. आणि जर्नल मागच्या वेळेस मी फक्त जर्नल घेतली होती, यावेळेस मी पूर्ण हॅम्पर घेतले. आणि जर तुम्हाला माहीत असेल, मिताली शर्मा यूट्यूबर आहे, यूट्यूबर प्लस डॉक्टर आहे. तर तिच्या पेजवरनं तिचा ब्रँड आहे हा. तर तिच्याकडनं मी हे घेतलेलं आहे. आणि मला मागच्या वेळेस ते जर्नल खूप जास्त आवडलं होतं, त्यामुळे मी ह्यावेळेस पूर्ण हॅम्परच घेतलं होतं. तर तेच आज फायनली आलंय. आणि तुम्हाला मी दाखवते याच्यामध्ये काय काय. हे टू डू लिस्टचे असे कार्ड्स आहेत, जे की मी रूममध्ये लावायचा प्लॅन करते. या भिंतीवर लावायचा प्लॅन करते, कारण तिकडे नाही, बट ती भिंत माझ्या व्हिडिओमध्ये एवढी येत नाही. सो मी बघू, बेडरूममध्ये वगैरे आपण लावायचं ट्राय करू. बट हे खूप जास्त एस्थेटिक वाटेल. आणि हे स्टिकर्स पण आहेत काही. तर हे कॅलेंडर सुद्धा मी घेतले. तिने मागच्या वेळेस सुद्धा सर्व हॅम्पर, हे पूर्ण हॅम्पर लॉन्च केलं होतं. बट त्यावेळेस माझ्याकडे एवढे पैसे नव्हते, म्हणून मी फक्त जर्नल घेतली होती. बट आता माझ्याकडे आहेत पैसे आणि सर्व गोष्टी या महत्त्वाच्याच आहेत, त्यामुळे मी घेतले. तर हे आहे कॅलेंडर, असं कॅलेंडर आहे हे. सो याला आपण 1 तारखेपासूनच वापरायला चालू करणार आहोत, ऑब्विसली 1 जानेवारीपासून. इथे नाव वगैरे, अफर्मेशन, त्यानंतर सर्व जे 2025 मध्ये मला आवडलं होतं वगैरे, फोटोज 2025 मधले. त्यानंतर हॅबिट्स काय चेंज करायच्या, ट्रॅव्हल कुठं करायचे, कोणत्या स्किल्स शिकायच्यात मला आता 26 मध्ये. दंबो तिच्या आहे जगात साथ. कधी आठवणींच्या भागा गुंफते, कधी स्वप्नांच्या रंगात ती पाहते. तिच्या नोजचं साधंपण खास, ऋतूंच्याच जगात एक सुंदर भास. तिच्या डोळ्यात चमक. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? तर आज मी गुड मॉर्निंग बोलणार नाही, कारण मी आज आफ्टरनूनला व्लॉग चालू करते. आणि आज उद्या जायचे लातूरला मला, तर त्यामुळे आज मी आज मी जाणार आहे तुळशीबागेत. मला थोडंफार इयरिंग्स वगैरे, मम्मीला थोडीफार ज्वेलरी घ्यायची आहे, तर त्यासाठी थोडी शॉपिंग करायची आहे. आणि तिकडून मग जाणार आहोत रुपेश, माझा जो भाऊ आहे, त्याच्याकडे, तिकडे त्यांच्या फ्लॅटवर. मी आणि म्हणजे राहुल जो आहे ना, माझा भाऊ, त्यांच्याकडे तिकडे जाणार आहोत. मी फिरत बोलते तुम्हाला. तर जायचं, मी जेवण वगैरे करून निघते, कारण तिथे गेल्यानंतर मला भूक लागू नये आणि मला बाहेरचं खायचं क्रेविंग होऊ नये म्हणून. तर ऑल सेट आहे, मी रेडी झाली आहे आणि गाडीवर जायचं, म्हणून आज गॉगलसुद्धा घालायचं आहे गाईज. तर यस, असं आहे लुक. आणि आल्यावर मला पॅकिंग पण करायची, उद्या सकाळी लवकर जायचं. आम्ही तिघं सोबतच जाणार आहोत, बहीण, भाऊ आणि मी. कशासाठी जाणार आहोत ते तुम्ही कमेंट करून सांगा. जर लातूरकर असाल तर तुम्हाला कळेलच. तर यस, तुम्ही कमेंट करून सांगू शकता. मी तुम्हाला माझा आउटफिट चेक देते. दिस इज मी. हे शर्ट घातलं मी, जे की मी कुठून घेतलं होतं, शॉपर स्टॉपमधून घेतलं होतं. जीन्स, जी की पॅन्टलून्समधून घेतलेली आहे. वॉच फोसिलची. त्यानंतर गॉगल पण घातलं आहे. बाकी पॅन्टलून्सचे इयरिंग्स, दॅट्स इट. तर अशी मी रेडी झाली आहे. तर चला, मी पटकन जाते, शॉपिंग करते आणि घरी आल्यानंतर तुम्हाला पण दाखवते मी काय काय शॉपिंग केली. तर चलो मेरे साथ बने रहिए. तुळशीबाग शॉपिंग केली आहे. चला, मी निघते आणि मी जाऊन आल्यानंतर तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग पण केली. तर येस, आय एम सो एक्सायटेड, कारण खूप दिवसानंतर मी अशी ऑफलाईन शॉपिंग करते. लास्ट टाईम मी इकडे शगुन चौकामध्ये केली होती, त्यानंतर मी ऑफलाईन शॉपिंगच केली नाही. बट येस, आज मी फायनली शॉपिंग करणार आहे, तेही तुळशीबागेत. तर या, आय एम सो एक्सायटेड. तर चला, पटकन मी शॉपिंग करते आणि घरी आल्यानंतर तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग केली आहे. तर चलो चलते हैं. हसनत
जीवनाचे संगीत तिच्या व्लॉग मध्ये नावा क्षण क्षण नामान ऋतुजा तंबूर तिच्या आहे जगात तर काही झाले, मी घरी 3 वाजता गेले होते, आता 8:45 झालेत. एवढा वेळ मी बापरे जवळपास 5 तास झाले. तिकडे राहुलकडे ते पण गेले होते ना, तर त्याच्यामुळे लेट झाला. आणि आता तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग केली. तर पहिले तर मी बघा रोजेस आणलेत. बघा किती सुंदर, वाव यार, ह्याचा कलर बघा किती सुंदर आहे. ह्याला इकडे ठेवलं होतं. त्यानंतर आपण दाखवते दुसरं. नेक्स्ट हे मेरा गॉगल, हे इयरिंग्स. इयरिंग्स माहित नाही तुम्हाला इथून दिसतील का नाही, हे वाले असे सुंदर सुंदर. मला ब्लॅक कलर खूप जास्त आवडतो म्हणून ब्लॅक मध्ये हे. आणि हे असं रेग्युलर यूज साठी, हे मी उद्या घालून जाते. ओके, हे इयरिंग्स. देन ह्याच्यात काहीच नाही. देन ही एक पर्स आणली मम्मीसाठी, ही वाली अशी 200 रुपयाची आहे ही. त्यानंतर ही आणली माझ्यासाठी, ही आणली आहे माझ्यासाठी अशी. ओ मी घेऊन जाईन. ओके, हे दाखवते तुम्हाला नंतर. मेन दाखवते मोठं. त्यानंतर ही साडी बघा, फॉर समवन स्पेशल. आय कांट रिव्हील इट. खूप सॉफ्ट आहे यार कपडा. चुन्याचा कपडा पण किती भारी आहे. आणि तू मला असं न सांगता कशी काय तुझी असंच माझी वर्ष असंच माझी इच्छा म्हणजे मला घेऊन जायचं नाही बोलायला इकडं जायचं म्हणून. देन ही एक साडी. ओ हा एक हार एक घेतलाय, तो येते. कंपनीला घेऊन जाते. कोणती? मम्मीसाठी आणली. हे घेऊन जाते साडी बघ की चुनू. हा वाला सध्या ट्रेंडिंग आहे ना, तर हा असा मस्त. आता मी वेळामावशीच्या दिवशी घालेल हा हार. जा आंधळी काढ. हाड म्हणायला काय झालं. बॅग भरायची आपल्याला. कपडेच नाही तिकडे काय शॉपिंग करून ह्याच्यात काहीतरी आहे. कितीला रेट लागेल तुझी. हे मम्मीसाठी गाऊन. हा माझ्यासाठी स्किन केअर करताना लावला बेल्ट. असं लावायला खूप दिवसापासून घ्यायचा होता, बट फायनली घेतला. तर चला आता आम्हाला करायची आहे पॅकिंग. तर ते सर्व आम्हाला अगोदर आता आवरावं लागेल. अगोदर जेवण करून घेते. येताना राहुल आम्ही गेलो होतो पाणीपुरी खायला, तिकडची फेमस आहे म्हणे SPTP, तर ती खायला गेलो होतो. ती खाऊन आलो, बट त्याने पोट थोडी ना भरणार आहे, भूक लागली आहे. तर अगोदर चेंज करते, मग पटकन जेवण करते आणि मग पॅकिंग करूया. चला.